कमळी अन्नपूर्णाताईंची नात आहे, पण ती तुम्हाला आपल्या ऋषीसाठी कशी वाटते? मॅडम, अहो तुम्हीच मला सांगितलं नवं का तुम्हासनी तुमची सून कशी पाहिजे ते. मग कमळी त्या मापात बसते हवंय? नाही बसत ना, बिलकुलच बसत नाही, कुठल्याच बाजूने बसत नाही. म्हणजे ऋषी आणि ती नाही, ती शोभतच नाही ऋषीला. काय आहे, मी अन्नपूर्णाताईंना वचन दिलं होतं, म्हणजे हे कमळीचं स्थळ त्यांच्याकडून आलंय आणि मी अन्नपूर्णाताईंचा खूप आदर करते, त्याच्यामुळे त्यांना नाही म्हणणं नाही जमत आहे मला. म्हणजे साधनाताई बघा, ती कमळी आहे ना, खरंच खूप चांगली, खूप हुशार आहे, सच्ची आहे, आपल्या ऋषीची चांगली मैत्रीण आहे. पण ऋषी आणि ती नाही, मला हे काही पटत नाहीये आणि म्हणूनच मी खूप कन्फ्युज्ड आहे. माझं एक मन म्हणतं की हो म्हणावं, पण दुसरीकडे वाटतं हे कसं शक्य आहे. नाही म्हणजे ती या घरात सून म्हणून आली ना, तर माझं मन तिला सून म्हणून स्वीकारेल का नाही हे नाही माहिती मला. म्हणूनच मी तुम्हाला विचारते की तुम्हाला काय वाटतं या नात्याबद्दल? नाही ना कमळी ऋषी? मॅडम, आपण एखादा योग्य व्यक्ती निवडला ना, तर त्याच्यासोबतचं नातं हळूहळू घट्ट होतंय बघा. आणि मला तर नातं हे मातीच्या गोळ्यागतच वाटतंय बघा. आपण जसा आकार देऊ तसं ते घडत जातं. आता एखाद्या माणसाकडं आपण कधी कधी एकाच बाजूनं बघत असतोय आणि त्याच्याबद्दल समज करून घेतोय, पण जेव्हा आपण त्या माणसाला भेटतो, त्याला वेळ देतो, त्याला समजून घेतो, तेव्हा आपल्याला कळतं का आपण त्या माणसाबद्दल केलेले समज हे गैरसमज पण असू शकतात. म्हणून आपण समोरच्या माणसाला समजून घ्यायला जरा वेळ दिला पाहिजे. आणि नवीन नातं जोडायचं असेल ना, तर मागचे सगळे किंतु परंतु आपण सोडून द्यायला पाहिजे आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करायला पाहिजे. आता कमळीबद्दल मला विचारशीला तर ती कमळी मला माझ्या पोरीगतच वाटते बघा. हुशार आहे पोर, समजूतदार आहे, प्रेमळ आहे, लई काळजी करते समद्यांची, समद्यासनी माया लावते, सांभाळून घेते. लई गुणाची आहे पोर. आणि त्या पोरीची समज तर बघा, अहो तिच्या वयाच्या इतर पोरी बघा आणि ही बघा. मला तर वाटतंय का ही कमळी ज्याच्या कोणाच्या घरी सून म्हणून जाईल ना, त्या घरचं सोनच करेल बघा.